नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो खूप खास असणार आहे. का? कारण का आजपासून आपलं 30 डेज चॅलेंज जी सिरीज आहे ती स्टार्ट होते. ही सिरीज कंप्लीट करण्यावरती सगळ्या विद्यार्थ्यांचा भर असला पाहिजे. का? कारण का पुढच्या 30 दिवसांमध्ये जरी एखादा विद्यार्थी 0 पासून जरी स्टार्ट करत असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं 100% प्रिपरेशन जरी कंप्लीट झालं असेल, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना कन्सिडर करूनच मी पुढची जी चॅलेंज सिरीज आहे 30 डेज ती कंडक्ट करतोय. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पहिलं चॅलेंज कसं कंप्लीट करायचं पुढच्या 30 दिवसांमध्ये याबद्दल सांगणार आहे. खरं तर मी बघतोय ना विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त एक फिअर काय येते. काल मी एक पोल सुद्धा माझ्या चॅनलवरती टाकला होता की सगळ्यात जास्त अवघड चॅलेंज कोणतं आहे. मॅक्सिमम वोट्स होते की चॅलेंज नंबर 1 ते म्हणजेच काय 100% सिलेबस कंप्लीशन. म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. कारण का एंडिंगला तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची बोनस टिप देखील दिलेली आहे आणि हे चॅलेंज नंबर 1 कसं कंप्लीट करायचं जे आहे 100% सिलेबस आपल्याला पुढच्या 30 दिवसांमध्ये 30 नाही फक्त 25 दिवसांमध्ये कसा कव्हर करायचा आहे यासाठी मी सिंपल 5 स्टेप्स दिले आहेत. या 5 स्टेप्स जर आजपासून जर तुम्ही फॉलो करायला स्टार्ट केलं तर डेफिनेटली चॅलेंज नंबर 1 पुढच्या 25 दिवसांमध्ये तुमचं डेफिनेटली कंप्लीट होणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ जरूर बघा. तुम्हाला जर कोणत्याही नवीन टॉपिकवरती जरी व्हिडिओ असेल ना ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चला तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. पहिलं म्हणजे काय सगळ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय येतोय 100% सिलेबस कंप्लीट करण्यासाठी. एक म्हणजे काय विद्यार्थ्यांची थिअरी कव्हर होते परंतु प्रॉब्लेम येतोय PYQs MCQs हवे ते सॉल्व्ह होत नाहीत. खरं तर मी गोष्ट एक ऑब्झर्व केली ज्यावेळी विद्यार्थी जे आमच्याकडे मेंटरशिप विद्यार्थी वगैरे आहेत सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलतो. विद्यार्थी मेहनत खूप घेत आहेत. खरं तर विद्यार्थ्यांचे बेस्ट एफर्ट्स घेत आहेत परंतु जे म्हणावं तितकं आउटपुट किंवा जो रिझल्ट आहे तो त्यांच्या अभ्यासामध्ये दिसत नाहीये. म्हणजेच काय काही विद्यार्थी तर असे पण आहेत आमच्याकडे मॉक टेस्ट सिरीजमध्ये जे 10-15 तास अभ्यास सुद्धा करत आहेत परंतु होतं असं की स्कोर इम्प्रूव्हमेंटला किंवा जेवढा सिलेबस म्हणावं तितका कव्हर होत नाही. हे तुमच्यासोबत होतंय का? सगळी विद्यार्थी ही सिच्युएशन फेस करतायत. त्यामुळे असं नाही की फक्त तुम्ही एकटेच या चॅलेंजेसला फेस करतायत. आपलं एम काय असलं पाहिजे तर पुढच्या 30 दिवसांमध्ये आपला 100% सिलेबस कंप्लीट करणं हे आहे आपलं चॅलेंज नंबर 1. तर ठीक आहे हे झालं चॅलेंज नंबर 1. मग आता काय करायचं आहे. आता मी काय सजेस्ट केले भलेही तुमच्या आधी कितीही प्रिपरेशन होऊ दे 0% होऊ देत 100% सिलेबस होऊ देत किंवा 50% होऊ देत परंतु आतापासून काय करायचं आहे मी आता पुढेच्या 5 स्टेप्स सांगणार आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आजपासून इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करेल आणि बिलीव्ह मी जे विद्यार्थी हे 30 डेज चॅलेंज कंप्लीट करेल डेफिनेटली तुमचा जो स्कोर आहे 99+% बूस्ट करण्यासाठी नक्की हेल्पफुल होते. आता येतो स्टेप नंबर 1 असणार आहे आपल्या 30 डेज चॅलेंजमधल्या चॅलेंज नंबर 1 मधली आहे सेल्फ ॲनालिसिस. सेल्फ ॲनालिसिस हे यासाठी सांगतोय विद्यार्थी काय करतायत रँडमली कोणताही चॅप्टर पिकअप करतायत आणि पुढे मूव्ह ऑन करतायत आणि विद्यार्थ्याला हे माहितीच नाही आहे की तो चॅप्टरची खरंच त्याचं वेटेज किती आहे त्याची प्रायोरिटी काय आहे. आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये तो चॅप्टर पहिल्यांदा असला पाहिजे की शेवटी असला पाहिजे हे विद्यार्थ्याला माहिती नाही. त्यामुळे पहिली स्टेप आहे ती म्हणजे काय सेल्फ ॲनालिसिस. काय करायचं आहे एक सिंपल एक कागदाचं पान किंवा एक सिंपल शीट घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती काय करायचं आहे फक्त तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं आहे प्रत्येक चॅप्टर वाईज म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असे 3 सेक्शन बनवायचे आहेत आणि फिजिक्सचे तुमचे कोणते चॅप्टर्स कव्हर झालेत ते नोट डाऊन करून ठेवायचे. सेम केमिस्ट्रीसाठी सेम मॅथमॅटिक्ससाठी आणि दुसरा सेक्शन असणार आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सचे कोणते चॅप्टर तुमचे इनकम्प्लीट आहेत म्हणजे ज्यांना तुम्ही अजून टच सुद्धा केलं नाही त्याच्याकडे एकही अजून बघितले नाहीत असे चॅप्टर सगळे नोट डाऊन करून ठेवायचं आहे. आता हे नोट डाऊन करून ठेवताना इतकंच करायचं आहे की ते चॅप्टर जे आहेत हाय वेटेज लो वेटेज अशा चॅप्टर्सने काय करा की अरेंज करायला शिका. त्यामुळे पहिली स्टेप असणार आहे तुमचं सेल्फ ॲनालिसिस. केवढा सिलेबस कंप्लीट केलाय कोणते चॅप्टर्स कंप्लीट करायचे राहिलेत हे सगळे तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे. ही झाली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप सिलेबस तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मी टार्गेट दिलंय की पुढच्या 25 दिवसांमध्ये 100% सिलेबस कंप्लीट करायचं आहे. आता याचं टाइम टेबल काय असणार आहे मी तुमच्यासाठी एक बेस्ट टाइम टेबल सगळ्या विद्यार्थ्यांना कन्सिडर करून आता हे टाइम टेबल होतं असं की विद्यार्थीमध्ये जी माझी ऑडियन्स आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही माझा व्हिडिओ बघताय भरपूर विद्यार्थ्यांनी ऑलरेडी खूप सिलेबस कव्हर केलाय. काय विद्यार्थी आताचपासून सुरुवात करतात. त्यामुळे मी काय केलंय सगळ्या विद्यार्थ्यांना कन्सिडर करून टाइम टेबल बनवतोय. हे मी माझ्या दृष्टीने तुमच्यासाठी सुटेबल टाइम टेबल आहे. हे प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं परंतु मी काय ठरवलंय तर स्टेप नंबर 2 आहे
1 ते 25 एप्रिलमध्ये आपल्याला 100% सिलेबस कंप्लीट करायला आहे. मग मी ठरवले की 1 ते 20 एप्रिल दरम्यान तुमचा 12चा 100% सिलेबस कव्हर झाला पाहिजेत आणि 21 एप्रिल ते 25 एप्रिलच्या 5 दिवसामध्ये 11चा 100% सिलेबस तुमचा कव्हर झाला पाहिजेत. हे असणार आहे स्टेप नंबर 2 आपलं सिलेबस कंप्लीशनचं टाइम टेबल. आता स्टेप नंबर 3 येतो की हा सिलेबस तर कंप्लीट करायचा आहे, परंतु डेली किती चॅप्टर्स करायचे आहेत, कोणते चॅप्टर्स करायचे आहेत हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्टेप नंबर 3 आहे पुढच्या 30 दिवस फॉलो करायची. जेवढे चॅप्टर्स तुमचे आता इनकम्प्लीट आहेत, म्हणजे मी तुम्हाला स्टेप नंबर 1 मध्ये सांगितलं की सेल्फ ॲनालिसिसमध्ये जे चॅप्टर्स तुमचे इनकम्प्लीट आहेत ते सगळे नोट. जेवढे चॅप्टर्स इनकम्प्लीट आहेत किंवा पेंडिंग आहे, जो इनकम्प्लीट सिलेबस आहे त्याला तुम्ही 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करायचं, हाय वेटेज चॅप्टर्स आणि लो वेटेज चॅप्टर्स. हाय वेटेज म्हणजे काय, ज्यांचं वेटेज खूप जास्त आहे. उदाहरणार्थ मॅथ्सचे काही क्वेश्चन्स 2-3 क्वेश्चन्स एका चॅप्टरमधून येतात. ओके, तर सगळे चॅप्टर्स जे हाय वेटेज आणि लो वेटेजच्या 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करायचं आहे. आता हाय वेटेज आणि लो वेटेज चॅप्टर तुम्हाला ओळखायचे कसे, मी ऑलरेडी यावरती एक व्हिडिओ बनवलाय, परंतु जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरती लिंक दिलं आहे. प्रत्येक चॅप्टरचं वेटेज सुद्धा मी सांगितलेलं आहे, किती मार्क्सचे क्वेश्चन्स येणार आहेत, त्याचसोबत कोणते हाय वेटेज आहेत, कोणते लो वेटेज आहेत हे सुद्धा त्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे. त्यामुळे स्टेप नंबर 3 असणार आहेत हाय वेटेज चॅप्टर्स आणि लो वेटेजमध्ये तुम्हाला डिवाइड करायचं आहे. आता हाय वेटेज चॅप्टर्समध्ये समजा डिवाइड केल्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचे काही चॅप्टर्स आले, लो वेटेजमध्ये आले, तर आता पहिली प्रायोरिटी काय द्यायची आहे, तर पुढच्या जे 30 दिवस आहेत त्यामध्ये काय करायचं आहे, पहिली प्रायोरिटी असणार आहे हाय वेटेज चॅप्टर्सला. हाय वेटेज चॅप्टर्स तुम्हाला काय करायचे आहेत, 1 एप्रिल ते 14 एप्रिल म्हणजेच काय, सेल्फ ॲनालिसिसमधून जेवढे चॅप्टर्स तुमचे पेंडिंग होते ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवले. पेंडिंग असलेले चॅप्टर्स हाय वेटेज, लो वेटेजमध्ये डिवाइड केलेत. आणि थर्ड आहे म्हणजे काय, हाय वेटेज चॅप्टर्स तुम्हाला 1 ते 14 एप्रिलमध्ये कव्हर करायचं. या 14 दिवसांमध्ये हाय वेटेज चॅप्टर्स कव्हर करायचे प्रत्येकी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे. ओके, तर आता चॅप्टर्स कसे कव्हर करायचे, मी ठरवलंय की प्रत्येकी 2 दिवसांमध्ये म्हणजेच काय, 2 दिवसांमध्ये तुमचा एक फिजिक्सचा, एक केमिस्ट्रीचा आणि एक मॅथमॅटिक्सचा हाय वेटेज चॅप्टर कव्हर झालाच पाहिजे. ठीक आहे, हे झालं हाय वेटेज चॅप्टर्स कसे कव्हर करायचे. 1 ते 14 एप्रिलमध्ये तुम्हाला कव्हर करायचे आहेत डेली, म्हणजे 2 दिवसातून एक तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचा चॅप्टर कव्हर झाला पाहिजेत. आणि लो वेटेज चॅप्टर्स असणार आहेत ते कधी कव्हर करायचे, 15 एप्रिल ते 20 एप्रिलच्या दरम्यान करायचे आहेत. लो वेटेज चॅप्टर्स डेली एक फिजिक्सचा, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा चॅप्टर कव्हर झाला पाहिजे. हे ऐकायला डिफिकल्ट वाटेल, डेली 3-3 चॅप्टर्स कसे कव्हर होतात, परंतु आता वेळ आलेली आहे तुमची प्रोडक्टिव्हिटी बूस्ट करण्याची. खरं तर असं नाही आहे की आता 4-5 तास अभ्यास करतो आणि CET मध्ये डायरेक्टली 99+% कारण का, खोटी सहानुभूती दाखवून मला असं तुम्हाला मुळीच सांगायचं नाही की तुम्ही 99+% करू शकता. आपण रियालिटी सिच्युएशन ऍक्सेप्ट केली पाहिजे. बाकीचे विद्यार्थी सुद्धा जितकी मेहनत घेत आहेत ती मेहनत घ्यायची तयारी तुमच्या आतापासून असली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला तुमचे पुढचे 30 दिवस बेस्ट द्यायचे आहे, तुम्हाला डायरेक्शन द्यायची जबाबदारी ही माझी असेल. त्यामुळे स्टेप नंबर 3 हीच होती. 1 ते 14 एप्रिल दरम्यान तुमचे हाय वेटेज चॅप्टर्स कव्हर करायचे. 2 दिवसातून एक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचा चॅप्टर कव्हर झाला पाहिजे. 15 एप्रिल ते 20 एप्रिलच्या दरम्यान 6 दिवसांमध्ये तुमचे जे असणार आहेत ते लो वेटेज चॅप्टर्स कव्हर करायचे. डेली एक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचा चॅप्टर कव्हर झाला पाहिजे. काही विद्यार्थी बघतोय ना काय करत आहेत, आज फिजिक्सचं 2 दिवस काय करतो मी, फिजिक्सची थेरी कव्हर करतो किंवा सिलेबस कव्हर करतो, त्यानंतर केमिस्ट्री करतो, मॅथ्स करतो. असं मुळीच करू नका. ही एक चूक माझ्या निदर्शनास आली की विद्यार्थ्यांचं होतं असं, आज मी फिजिक्सचे चॅप्टर्स कव्हर केले, 2-3 दिवसांतर परत मी ज्यावेळी फिजिक्सकडे येतो सगळ्या गोष्टी नवीन वाटायला लागतात. त्यामुळे त्या सिलेबसच्या किंवा त्या चॅप्टरच्या टचमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, ही झाली स्टेप नंबर 3. आता येतो स्टेप नंबर 4 म्हणजे काय. स्टेप नंबर 4 आहे ती म्हणजे काय, चॅप्टर तुम्हाला कव्हर कसा करायचा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. का, कारण का विद्यार्थी इथंच तर सगळ्यात जास्त स्टक होत आहेत की तुम्हाला कळतंय काय, चॅप्टर पिकअप करताय, 4-5 तास एकाच चॅप्टरला स्टिक होऊन पडताय, परंतु MCQ सॉल्व्ह होत नाहीत, PYQ सॉल्व्ह होत नाहीत, म्हणून मग तुम्ही काय करता, परत रिग्रेटमध्ये होताय. आता चॅप्टर कसं सॉल्व्ह करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे. समजा माझ्याकडे एखाद्या चॅप्टरला, मी वेक्टरचा चॅप्टरला आणि माझ्याकडे वेळ आहे 3 तास, मी असं ठरवलं की डेली तुम्हाला 3 तासामध्ये हा चॅप्टर मला कव्हर करायचा आहे. मग माझा अप्रोच काय असला पाहिजे एखाद्या चॅप्टरला टॅकल करायसाठी, कमीत कमी वेळ थिअरीवर दिला पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे MCQs किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आता फिजिक्स आणि मॅथमॅटिक्ससाठी जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्हिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि केमिस्ट्रीसाठी ते तुम्हाला फिजिक्स थिअरी जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता 3 तास समजा मी एखाद्या चॅप्टरला देणार असेल तर माझं अप्रॉक्सिमेटली टाइम टेबल असं असलं पाहिजे की पहिल्या 1 तासामध्ये माझी त्या चॅप्टरची थिअरी कव्हर झाली पाहिजेत. ओके, आणि त्या थिअरीसोबत तुमची फॉर्म्युला शीट्स किंवा काही शॉर्ट नोट्स असतील ते सुद्धा बनवले पाहिजेत. आता ही थिअरी कशी कव्हर करायची,
मी सांगितलं असतं की यूट्यूबवरती वन शॉट लेक्चर्स आहेत, ते तुम्ही बघू शकता. बहुतांश विद्यार्थी क्रॅश कोर्समध्ये एनरोल आहेत. त्या टीचर्सनी जे मटेरियल दिलं असेल त्यातून तुमची थिअरी कव्हर करायची आणि उरलेले जे 2 तास आहेत त्यामध्ये तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. पहिलं लास्ट 3 इयर्सचे PYQs कंप्लीट करायचे आणि जर वेळ मिळत असेल तर काय करायचं, अधिकचे MCQ सॉल्व्ह करायचे. ही असली पाहिजे तुमचा चॅप्टर कव्हर करायची स्ट्रॅटेजी. आता चॅप्टर कव्हर करायचा म्हणजे काय होतं असं की सगळ्या, आता मी सांगितलं की 3 तासामध्ये एखादा चॅप्टर, म्हणून तुम्ही फिजिक्सचा पण 3 तास देणार आहात, केमिस्ट्री मॅथमॅटिक्स असं नाही आहे. जास्तीत जास्त प्रायोरिटी काय असली पाहिजेत, मॅक्सिमम समजा तुम्ही 10 तास अभ्यास करताल तर अप्रॉक्सिमेटली 5 तास हे तुमचे मॅथमॅटिक्सला दिले पाहिजेत, 3 तास दिले पाहिजेत ते म्हणजे काय फिजिक्सला, आणि 2 तास केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स इझीच येणार आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, टेक्स्टबुक फॉलो करायचं आहे, जेवढे MCQs मिळतील केमिस्ट्रीचे ते सगळे सॉल्व्ह करायचे आहेत. फिजिक्ससाठी स्ट्रॅटेजी हीच आहे, फिजिक्ससाठी इतकंच करायचं आहे. जे PYQs आहेत, फिजिक्सचे न्यूमेरिकल सॉल्व्ह होत नाहीत ही क्वेरी मला पण माहिती आहे, परंतु मी पुढचा एक व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्सला कसं टॅकल करायचं हे सांगणार आहे. फिजिक्सचे फक्त तुम्हाला PYQs परफेक्ट करा आणि PYQs काय करता, उलटे सॉल्व्ह करत जा. म्हणजे 2023चे पहिल्यांदा सॉल्व्ह करा, 2022चे, 2021चे PYQs सॉल्व्ह करता आणि म्हणजे टाइम बाउंडमध्ये सॉल्व्ह करण्यावरती तुमचा भर असतो. ही झाली स्टेप नंबर 4, चॅप्टर कसा कव्हर करायचा आहे त्याबद्दल. आता येतो स्टेप नंबर 5 म्हणजे काय, 21 एप्रिल ते 25 एप्रिलच्या दरम्यान 11चा सिलेबस कंप्लीट कसा करायचा याबद्दल सांगणार आहे. खरं तर 11चा सिलेबस कसा कंप्लीट करायचा आहे याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. कारण का ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. कारण का 5 दिवसांमध्ये तुमचा 11चा जो सिलेबस आहे ना तो कंप्लीट करायचा आहे. जास्त वेळ 11th वरती द्यायची गरजच नाही आहे. त्यामुळे 21 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान तुमचा 11चा सिलेबस कसा कव्हर करायचा आहे याबद्दल मी नक्की व्हिडिओ बनवेल. कारण आजच्या ज्या 5 स्टेप्स आहेत ही होते चॅलेंज नंबर 1, तुम्हाला कसं कंप्लीट करायचं आहे, प्रत्येक चॅप्टरला कसं टॅकल करायचं आहे आणि प्रत्येक चॅप्टरची थिअरी किंवा MCQs कशी सॉल्व्ह करायची. दुसरं, जर MCQ सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम्स येतात, म्हणजेच काय काही विद्यार्थ्यांचे PYQ सॉल्व्ह होत नाहीत, याचं कारण काय असेल माहीत आहे. एक आहे तुमचं म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत. तुम्ही काय केले, फक्त फॉर्म्युलेज पार्ट केले, ती कन्सेप्ट ॲक्च्युअलमध्ये समजून घेतली नाहीत. मोस्टली फिजिक्समध्ये होतं, त्यामुळे हे प्रॉब्लेम्स येत असतात. असं नाही आहे की, परंतु हे सगळं प्रॅक्टिसनं होऊन जातं. जेवढे MCQ सॉल्व्ह करणार स्पेशली मॅथमॅटिक्ससाठी, फिजिक्ससाठी, तेवढं तुमच्या दृष्टीनं खूप चांगलं आहे. आता बोनस टिपवर येण्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज त्यासोबत पर्सनल मेंटरशिपमध्ये एनरोल करायचं आहे, त्याच्यासाठी आमचे रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालं आहे. काल खरं तर मी व्हिडिओ 250हून अधिक विद्यार्थी आमच्याकडे पर्सनल मेंटरशिप आणि फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल झाले आहेत. तुम्ही विचार करा, हे विद्यार्थी डेली मॉक टेस्ट देत आहेत. आमच्याकडून पर्सनल मेंटरशिपमध्ये तुम्हाला काय काय मिळतं, पहिलं सिलेबस कंप्लीट करायला आम्ही तुम्हाला मदत करतो. दुसरं, तुमचं पर्सनल टाइम टेबल बनवण्यासाठी आम्ही हेल्प करतो. थर्ड आहे, तुम्हाला कुठेही डाऊट येत असेल, PYQ सॉल्व्ह होत नसतील किंवा MCQs मध्ये प्रॉब्लेम आहे, फिजिक्सच्या न्यूमेरिकल, तर पर्सनली मी स्वतः विद्यार्थ्यांना गाईड करतोय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल मेंटरशिप प्लस 25 फुल लेंथ ऑनलाईन मेगा मॉक टेस्ट सिरीज आम्ही जी लॉन्च केली त्यामध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्यावरती जरूर तुम्ही एनरोल करा. कारण का पुढच्या 20 दिवसामध्ये तुमचा स्कोर बूस्ट करायची जबाबदारी आमची असणार आहे. ज्या स्कोरवर आता आहात त्यापासून एका बेस्ट स्कोरवर न्यायची जबाबदारी सुद्धा आमची असणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल मेंटरशिपमध्ये एनरोल करायचं आहे जरूर एनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप तुम्हाला मिळेल. आता येतो शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बोनस टिप. बोनस टिप ही यासाठी, विद्यार्थ्यांना ज्यावेळी बघतोय ना, विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा काय डाऊट वाटला मला की चॅप्टर करतोय, PYQ सॉल्व्ह होत नाहीत, 4-5 तास सलग त्या चॅप्टरला अडकून पडतोय, मग काय करावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा एखाद्या चॅप्टरवरती तुम्ही सतत ते PYQ सॉल्व्ह होत नाहीत म्हणून सतत एकाच चॅप्टरवरती स्टिक होऊन पडलाय, तो चॅप्टर तिथं स्किप करा आणि पुढचा चॅप्टर पिकअप करा. काय होतं की आपलं माइंड होतं की एकाच चॅप्टरला स्किप केल्यामुळे ते क्वेश्चन सॉल्व्ह करते आणि सतत आपल्याला हेच वाटत राहतंय की क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही आहेत वगैरे वगैरे. त्यामुळे एखाद्या चॅप्टरमध्ये जर अडकून पडत असाल तर तो चॅप्टर तिथं स्किप करायचा आणि पुढच्या नवीन चॅप्टरवरती मूव्ह ऑन करायचं आहे आणि मग पुढच्या 1-2 दिवसांनी परत त्या चॅप्टरवरती यायचं, नवीन सुरुवात करायची आणि तो चॅप्टर कंप्लीट करायचा आहे. ही होती आजची बोनस टिप. खरं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चॅलेंज नंबर 2 सुद्धा मी लवकरच एक्सप्लेन करणार आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल मेंटरशिप हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी जरूर एनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.